राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या शेवयाचं उपीट. तर त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतले: तांदळाच्या शेवया, जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि त्यानंतर धनेजिऱ्याची पूड, उडीद डाळ, आपले फुटाणे डाळ, शेंगदाणे, मीठ, साखर, कोथिंबीर, मटार, कढीपत्ता, गाजर, टोमॅटो, कांदा आणि मिरच्या हे सर्व चिरून घेतलं. तर ह्या शेवया भाजायच्या नाही आहेत आपल्याला, तर ह्या शिजवून घ्यायच्या 3 मिनटासाठी. पाणी उकळायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर त्या शेवया त्यामध्ये शिजवून घ्यायच्या 3 मिनटासाठी फक्त. त्या शेवया शिजल्यानंतर ते पाणी पूर्ण चाळणीतून गाळून घ्यायचं आणि त्या थोड्या वेळ गार करायला ठेवायच्या. त्यानंतर मी फोडणी करायला घेतली. फोडणीमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आधी. त्यानंतर आपण कढीपत्ता, मिरची आणि कांदा घालणार आहोत आणि कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे, डाळ आणि उडीद डाळ घालून छान परतणार आहोत. आणि हे शेवयाचं जे उपीट आहे ते चवीला एकदम छान लागतं. जर तुम्ही कधी केलं नसेल तर जरूर करून बघा, कारण आपण भात कसा आपला मऊ असतो त्यापेक्षाही हे शेवयाचं उपीट छान मऊ सुटसुटीत असं होतं. कारण आपल्याला सारखं रव्याच्या शेवयांचं उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा एकदम मस्त आणि छान उत्तम पर्याय आहे. कारण काहीतरी बदल, चवीमध्ये पण बदल होतो. त्या शेवया एकदम अशा छान पातळ अशा असतात. आणि त्यानंतर मी टोमॅटो, गाजर, मटार हे सर्व घालून पुन्हा थोडंसं परतवून घेतलं. कारण ह्या शेवया आपण भाजून घेत नाही, त्यामुळे हे सगळं जे आपण घातलेलं आहे टोमॅटो, कांदा, मटार वगैरे, तर हे छान परतवून घ्यावं लागतं. त्यानंतर मी मसाल्यांमध्ये हळद, धण्याजिऱ्याची पूड आणि हिंग एवढंच घातलं, कारण मिरची ऑलरेडी मी घेतलेली आहे त्यामुळे त्याचा तिखटपणा येतो. त्यामुळे मसाले दुसरे कोणतेच ॲड करायचे नाहीत. आणि चवीनुसार साखर आणि मीठ घातलं आणि छानपैकी हे मिक्स करून घेतलं. तर बघा मंडळी, छान असं सगळ्या मसाल्यांचा कलर, सगळ्या भाज्यांचा कलर आणि पांढऱ्या शेवया असं किती ते कॉम्बिनेशन इतकं छान दिसतं आणि खायला पण हेल्दी आहे. असं काही म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं मैदा म्हणा किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही नाही आहे. फक्त तांदळाच्या शेवया आहेत. आणि ह्या शेवयांचे वेगवेगळ्या पद्धतीने उपीट पण करता येते. जसं की मी आत्ता हे मसाला उपीट केले, तर आपण नुसतं खोबरं आणि पांढऱ्या शेवया शिजवून घेऊन असंही उपीट करू शकतो. त्यानंतर टॅमरिन म्हणजे चिंचेपासून जे आहे त्याचं पण उपीट करू शकतो या शेवयांचं. तर असं खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्हाला अजून कोणते प्रकार हवे आहेत, पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी ते करून दाखवेन. आणि ही अशी पारंपरिक डिश आहे, ती म्हणजे साऊथ इंडियन डिश आहे. केरळ साईड, साऊथ इंडियन इकडे हे भरपूर प्रमाणात खातात आणि तिकडची ही ऑथेंटिक डिश आहे. ती सेम त्याप्रमाणेच मी ऑथेंटिक पद्धतीने करून दाखवलेली आहे. पण यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. तर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.